नमस्ते. आज माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेवभाजी. बघूया कशी बनते. आज मस्त मस्त बनवूया. टमाटर घेतला आहे, कांदा घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेला आहे आणि अद्रक घेतलेली आहे थोडीशी. आपण चला आता कांदा कापायला घेऊया. कांदा कापायला घेतला आहे. आता व्यवस्थित कांदा हे वगैरे कापून घेऊया. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्लीज मला सपोर्ट गरज आहे, तुमची सपोर्ट करा मला प्लीज. नवं चॅनल आहे माझं. ठीक आहे. आता आपण टॅमॅटो घेऊया कापायला. व्यवस्थित कापून घेऊया टमाटरने शेवभाजी एकदम छान बनते, खायला पण टेस्टी लागते. त्यासाठी शेवभाजीमध्ये टमाटर खूपच गरजेचं आहे. मस्त मस्त लागते. आता आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या एकदम छोटी एकदम बारीक ह्याच्यामध्ये कापून घ्यायच्या. बारीकच मस्त लागते. हिरव्या मिरच्या पण मस्त लागतात भाजीमध्ये टाकल्याबद्दल. भाजीचं चवच वेगळी लागून जाते. हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर स्वाद मस्त येतो हिरव्या मिरच्याने. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मिक्सर भांडं घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला. कांदा टाकल्यानंतर टमाटरही टाकलं, त्याच्यामध्ये अद्रक लसूणही टाकलं. त्याला आता मस्त पेस्ट करूया. त्याची मस्त पेस्ट वगैरे करून घेतली आहे आपण. बघू शकता तुम्ही, छान झालेली आहे आता पेस्ट. आता आपण गॅस चालू करूया. गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे. आता आपण एक पळी त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. व्यवस्थित तेल टाकल्यानंतर आपण मस्त गरम होऊ द्यायचं त्या तेलाला. नंतर आपण छोटासा चमचा आपला जिरे घेतल्यानंतर तेलामध्ये टाकायची. एक चमचा मोहरी टाकायची. आपण जी हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्याही आपण टाकायची. जी पेस्ट केली होती ही टाकायची त्याच्यामध्ये. आता त्याला व्यवस्थित आपण हलवून घेऊया. मस्त हलवल्यानंतर त्याला तेल सुटू द्यायचं. त्याच्यामध्ये हळद वगैरे टाकायची. हळद टाकल्यानंतर त्यात लाल मिरची टाकून घ्यायची आपण एक चमचा. आपण मीठही टाकायचं एक चमचा. शेवभाजीचा मसालाही आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. मस्त शेवभाजीचा मसाला टाकून म्हणजे शेवभाजी मस्त बनते. त्याच्यासाठी व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं. व्यवस्थित हलवल्यानंतर गरम पाणी थोडंसं ॲड केलं त्याच्यामध्ये. एकदम मस्त हलवून घ्यायचं. बघू शकता मस्त झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक वाटी आपण शेव घेतली आहे. व्यवस्थित टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. शेव टाकल्यानंतर मस्त हलवून घ्यायचं. अजून एक वेळेस त्याला गरम पाणी करून ठेवलं होतं मी, ते गरम पाणीही त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. गरम पाणी टाकल्यानंतर त्याला वापस आपण हलवून घेऊ. मस्त हलवून घेतलेलं आहे त्याला. आता आपण बघू शकता आता किती छान भाजी झालेली आहे. आता खायला मस्त टेस्टी लागते. कोथिंबीरही आपण त्याच्यावरून टाकलेली आहे. आता मस्त भाजी झालेली आहे. आता चला खाऊया मस्त.